तर भावांनो आपली धन्नो थोडीशी बिमार पडली होती, त्यामुळे तिला घेऊन आलतो डायरेक्ट दवाखान्यामध्ये. निठ्ठल दानं देऊन टाकली आज आपल्याला पाणीपुरीची पार्टी. तर ब्लॉग शेवट पर्यंत पहा, सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर 2-4 दिवसापासून आपली धन्नो थोडीशी बिमार पडली होती, त्यामुळे काकाश्रीन आपण तिला वाशिमला घेऊन निघालो होतो. त्यातल्या त्यात मौसम पण एवढा खराब होता की कवा पाणी येईल कवा आपल्याला वल्ल करेल याचं काहीच भान नव्हतं. आणि 360च्या स्पीडनं आपली धन्नो न पळता 120च्या स्पीडनं तिला डायरेक्ट वाशिमला घेऊन आलो. वाशिमला आल्यानंतर 120च्या स्पीडनं आपण डायरेक्ट अकोला नाक्यावर आलो. अकोला नाक्यावरच आहे आपल्या धन्नोचं हॉस्पिटल, म्हणजे सुझुकीच्या शोरूमवर आलो ना आपली धन्नो उपचारासाठी तिथेच ठेवून दिली. लंबालाच का बिल घेतला. विठ्ठलला कॉल केला ना आपल्याला घ्यायला म्हणलं ना, आपण कॉल केला विठ्ठलला येणार नाही असं कधीच होऊ शकत नाही. मग का विठ्ठलला आपल्याला घ्यायला आला, तसंच त्या गाडीवर बसलो कमर्शियलला आलो. विठ्ठलला सोबत कमर्शियलला आल्यानंतर आपल्या रस्त्यामध्ये सावकार माणसं भेटले आणि ते चालले होते इलेक्ट्रिक स्कूटीने. त्याला म्हणलं असं राजा शोभते का तुम्हाला, तर म्हणे पेट्रोलची महाबचत चालू आहे, कारण की पेट्रोलचे भाव आता लय वाढले म्हणे. सावकारले म्हणलं बाकीचं सर्व जाऊ द्या, खड्ड्यात तुम्हाला नवीन आयफोन घ्यायचा होता ना. मग काय सावकार सांगा आम्ही इकडे आयफोन बघण्यासाठी आलो. तर सावकारले नवीन फोन घ्यायचा होता म्हणजे त्याच्यात ते कलरच अवेलेबल नव्हता. त्यासाठी मी तुम्हाला डेमो पीस दाखवून द्यावं म्हणलं. डमी फोन बघितल्यानंतर विठ्ठलदा म्हणे बस आपल्या गाडीवर चाल म्हणे, आज तुला महाकून पार्टी देतो, लय दिवसाबाद तू वाशिमला आला म्हणे. मग विठ्ठलदाच्या गाडीवर बसून विठ्ठलदाच्या मित्रा दुकानावर पाणीपुरी खायला आलो. विठ्ठलदानं आपल्याला पोटभर पाणीपुरी खाऊ घातली. परत या गाडीवर बसलो शोरूमवरती आल्यानंतर आपल्या धन्नोचा उपचार पूर्ण झाला का नाही बघून या म्हणलं. तेवढ्यात या भाऊनं आपली धन्नो बाहेर पण काढली होती. भाऊले उपचाराचे पैसे देऊन टाकले. धन्नोवर बसलो 360च्या स्पीडनं घराकडे निघालो. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून.